पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर अगदी सन्मानजनक पद्धतीने खेळला गेलाय. बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपानं येत असताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 1 सध्या प्रगती पथावर आहे. बॉलरचं नाव काय? सुनील घुगे पहिल्या ओव्हर करता. इथे मात्र बॉलवर आक्रमण, चेंडू चाललाय सीमारेषा पार. इथे आलाय सकाळच्या पहिल्या सत्रातला या मॅचचा पहिला वेलकम षटकार. 6. चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. षटकारानं या डावाची सुरुवात केली गेली. पुढचा बॉल गॅप शोधायचा होता. पॉइंटच्या जवळपासनं चेंडूला सीमारेषा जवळ पलीकडे नेऊन ठेवण्याचा इथे मनसुबा होता. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक होता, त्यानं चांगल्या पद्धतीची फिल्डिंग केली. बॉलला स्टॉप केलं. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळालाय. दुसरी मॅच आहे. आजच्या दिवसातील 11 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल की थोडीशी घाई करा आणि मॅच कंटिन्यू सुरू ठेवा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपणही रेडी राहायचंय. यावेळेस मात्र हा बॉल अलॉंग द कार्पेट चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मागे. जोपर्यंत बॉलला उचललं. या मॅचमध्ये ड्रिंक्स म्हणून तुम्हाला जर गरज लागली तर पाण्याची बॉटल घेऊन मैदानामध्ये येतील. इंटरव्हल नसेल पण सर, जेव्हा गरज लागेल तेव्हा पाणी दिलं जाईल. जे 12वे खेळाडू आहेत आपण ते पाणी घेऊन मैदानामध्ये जायचं. आत्ता नाही, लगेच. तुम्ही प्रत्येक ओव्हरला ती परमिशन नसेल, कारण ऑलरेडी उशीर झालाय या सामन्याला. सज्ज होईल सुनील आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. समोर डावकुरे हातानं फलंदाज सज्ज होत असताना इथे हा बॉल टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने काढण्याचा मनसुबा होता. तोही यशस्वी ठरला. बॉल टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी गरजेची आहे आणि इथे त्या चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते. एक षटकार जरूर खाला, मात्र त्यानंतर गुड कमबॅक. यावेळेस मात्र उडवलाय पुन्हा एकदा बॉलला. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली लॉंगनच्या क्षेत्रामध्ये टिपला गेलाय. झेल संपवलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं बदन, खेळाडू बाद. मागील जो सामना झाला त्यात पवार कन्स्ट्रक्शन संघाने विजय मिळवला आणि एक योगायोग सांगू इच्छितो मित्रांनो तुम्हाला की 2025 मधल्या MPL सत्रामध्ये पण लीग मॅचेसमध्ये पवार कन्स्ट्रक्शन अभय पवार सरांचा संघ हा पॉईंट्स टेबलमध्ये टॉपला होता आणि इथेही टॉपला आहे. तर हा योगायोग म्हणावा लागेल. नो बॉलचा इशारा अंपायर यांच्याकडनं. आणि हा परत वाईड चेंडू. उंच टोलवलेला हा चेंडू बघूया. वन बाउन्स आणि क्षेत्ररक्षकाकडनं चूक झालेली आहे. क्षेत्ररक्षक सीमेला पाय लागला, त्याच्यामुळे हा चौकार. बाउंड्री मध्ये जाऊन बॉल रोखलेला आहे. निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक म्हणता येईल.
दीपक यांचं. उमेश पाटील 7 चेंडूमध्ये 11 धावा, 1 षटकार 1 चौकार. आणि उत्तुंग षटकार. उमेश यांच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग असा षटकार. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग पर्व पहिल्या पर्वातील आजचा हा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील हा दुसरा सामना. पुन्हा हा निर्धाव चेंडू. एक तेरी एक मेरी असं म्हणता येईल. याच्यामध्ये पहिल्या चेंडूमध्ये षटकार आला होता आणि हा कमबॅक केलेला दीपक यांनी. बॅटफूट समोर टोलवलेला हा चेंडू आणि षटकार. लॉंग ऑन कडे गेलेला हा उत्तुंग असा षटकार. उमेश यांच्या बॅट मधनं आलेला हा तिसरा षटकार. चेंडू ग्राउंड्समन ओला. बॉल घ्या, बॉल. मयूर बॉल घे रे. नवीन नवीन पुढील जो सामना आहे ॲडव्होकेट प्रवीण पाटील शिरसोली यांचा संघ पवेलियनमध्ये या मॅचचा आनंद घेताना. सुमित व्हिडिओग्राफी करताना एक यूट्यूबच्या कॅमेऱ्यावरती. फंबलिंग झाली फिल्डरकडनं. 1 धाव आलेली आहे. या षटकामध्ये 19 धावा आलेल्या आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा आणि 1 गडी बाद. तिसरं षटक घेऊन येतील सुनील घुगे, मॅन फ्रॉम चिंचोली. अनुभवी गोलंदाज आहेत सुनील घुगे. हे संघाचे कर्णधार आहेत. पंचांनी अपील नाकारलेली आहे धावबादची. या चेंडूमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. जर फेकी थोडी अजून जोरात असती, थेट जर स्टंप वरती आला असता तर नक्कीच अडचणीत सापडले असते फलंदाज. परंतु सेफ पोचलेत आपल्या पिच मध्ये.
बॅटफूट चेंडू हा उंच टोलवलेला आहे, षटकार. उमेश चांगली फलंदाजी करत आहेत. 13 चेंडू मध्ये 32 धावा आणि आतापर्यंत 4 षटकार आणि 1 चौकार लगावलेला आहे त्यांनी. यातच कुसुंब्यातील एक चांगले उत्कृष्ट असे गोलंदाज सोनू शिंदे यांचं पण यात आगमन झालेलं आहे. त्यांचं पण खूप खूप स्वागत करतो मी इथे कमिटीच्या वतीने. परत चांगला कमबॅक सुनील यांचा. आदल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि हा निर्धाव चेंडू. पुन्हा बॅटफूट चेंडू, निखिल अडवतील हा चेंडू आणि 1 धाव मिळेल उमेश यांना. एक गॅप मध्ये गेलेला चेंडू आणि दोघी क्षेत्ररक्षक एकमेकांमध्ये कॉम्बिनेशन नव्हतं आणि खेळाडू जखमी झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, क्षेत्ररक्षण करताना बाउंड्रीवरती कॉल जो असतो हा व्यवस्थित दिला पाहिजे, आवाज दिला पाहिजे, मी किंवा तू असं. ते कॉम्बिनेशन जमलं तर अशा प्रकारे अडचणी येत नाही. दोघी क्षेत्ररक्षकांना लागलेलं आहे. पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मनीगुरु. नमस्कार, माझं नाव मनीगुरु राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस रात्र पैशासाठी 8 तास 10 तास 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये बघा, आपण जी दिवस रात्र मेहनत करतोय, आपण सगळेजण साक्षर आहोत, पण अर्थ साक्षर नाही आहे. तर अर्थ साक्षर होण्यासाठी आम्ही लोकांना मदत करत असतो. आज जवळपास 3500 पेक्षा आमचे ग्राहक आहेत. 106 कोटींपेक्षा हा अमाऊंट मी लोकांची आज सध्या सांभाळत आहोत. आजपर्यंत मनीगुरु इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या फर्मला लोकमतचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे, दिव्य मराठीचा फुकेटमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे, त्यानंतर महाराष्ट्र उद्योग रत्न अवॉर्ड मिळालेला आहे, जळगाव भूषण आहे, खानदेश रत्न आहेत. हे विविध प्रकारचे पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत. या आणि गुंतवणूक. नमस्कार, मी मणिगुरु दीपाली राहुल पाटील. SIP ने सर्व स्वप्न पूर्ण करूयात. बचत नाही तर गुंतवणूक करूया
आणि जर करायची असेल तर नक्की मणिगुरूला भेट द्या. पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मणिगुरू. नमस्कार, माझं नाव मणिगुरू राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस रात्र पैशासाठी 8 तास 10 तास 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये बघा, आपण जी दिवस रात्र मेहनत करतोय, आपण सगळेजण साक्षर आहोत, पण अर्थ साक्षर नाही आहे. तर अर्थ साक्षर होण्यासाठी आम्ही लोकांना मदत करत असतो. आज जवळपास 3500 पेक्षा आमचे ग्राहक आहेत. 106 कोटींपेक्षा हा अमाऊंट मी लोकांची आज सध्या सांभाळत आहोत. आजपर्यंत मणिगुरू इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या फर्मला लोकमतचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. दिव्य मराठीचा फुकेटमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर खेळाडू जर जास्त दुखापतग्रस्त असेल तर त्याला हॉस्पिटलाइज करा, त्याला घेऊन जा आणि दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवून आपण मॅच सुरू करा. जर त्याच्या पायाला खूप जास्त दुखापत झाली आहे तर मग त्याला दवाखान्यात घेऊन जा. मात्र बाकीचे खेळाडू आपण मैदानामध्ये या. आयोजकांपैकी तिथे तुषार पवार पोहोचलेत. तुषार पवार तिथे पोहोचलेत. खेळाडू या मैदानात, मॅच सुरू करा. एक्स्ट्रा खेळाडू, मॅच लगेचच सुरू होईल. किरण पवार तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल बाकी आहे. 37 रन 1 विकेटच्या मोबदल्यात. शॉर्ट बॉलला पुल करून दिलेला इथं. हा चांगला झेल घेतला आहे इथं आपल्या टीमसाठी. 6 धावा वाचून आपल्या टीमसाठी 1 गडी बाद केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दीपक पाटील यांचा उत्कृष्ट झेल असा. 3 ओव्हर 37 रन 2 विकेट. आपण शिरसोली वॉरियर्स या टीम सोबत त्यांचे ओनर उन्मेष भाऊ यांना बघू शकतात फिल्डिंग करताना ग्राउंड मध्ये.
सर कॅप्टनशी बोलायची फक्त अंपायर सर, कॅप्टनला बोलू द्या, बाकी सगळे चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर हा उत्तुंग असा षटकार लावला आहे उमेश पाटील यांनी आपल्या टीमसाठी. उमेश पाटील आपल्या टीमसाठी 16 बॉलात 39 रनावर खेळतायत. 5 षटकार आणि 1 चौकार मारून आपल्या टीमसाठी 43 रन 2 विकेट. चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल. वापस या बॉलवर पण सेम मागच्या बॉलला जी दशा केली होती त्या बॉलरची ती सेम या बॉलला पण उत्तुंग असा षटकार लावून आपल्या टीमसाठी स्कोर बरोबर धावा वाढवण्याचा प्रयत्न करत उमेश पाटील. हा एज लागलाय आणि फिल्डरनी कॅच फॉर्मलिंग करत कॅच ड्रॉप झालेली आहे. त्याच्या मोबदल्यात 1 रन ही कॅच गेली, या मॅच गेली आहे या मॅचची. कारण की उमेश ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे त्या प्रकारे तो कमी बॉलात जास्त रन करून आपल्या टीमसाठी मोठा स्कोर उभा करण्याची हिंमत ठेवतो. चौथ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आणि ड्रिंक्स ट्रॉली तयार व्हायची आहे. वापस एक मोठा असा उत्तुंग षटकार आला आहे उमेश पाटील यांच्या बॅटद्वारे. ड्रिंक्स ब्रेक होणार नाही या मॅचला. 4 ओव्हर 57 रन 2 विकेट आणि उमेश पाटील यांनी या षटकाराद्वारा आपली 50 पूर्ण केली आहे. 19 बॉलात 52 रन 7 षटकार आणि 1 चौकारच्या मोबदल्यात अशा खेळीसाठी आपल्या टीमकडनं टाळ्या झाल्या पाहिजे उमेश पाटील यांच्यासाठी.
शिरसोलीवालेस या टीमने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पण त्या निर्णयावर काही ते अजून खरे उतरले नाहीयेत. सायराज इन्फो या टीमचे आपल्या दमदार बॅटिंगद्वारे भला मोठा स्कोर 4 ओव्हरीत उभा करून दिलेला आहे. 57 रन 2 विकेटच्या मोबदल्यात. पाचव्या ओव्हरचा पहिला बॉल. पहिल्या बॉलला हा बॉल पिकअप शॉट मारून बाउंड्री लाईनच्या बाहेर उत्तुंग असा षटकार मारलेला आहे कल्पेश रोकाडे यांनी. कल्पेश रोकाडे पण उन्मेष पहिला बघून आपले रंग बदलत आहे. कल्पेश रोकडे मॅन फ्रॉम मसावत. त्यांनी 5 ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर चांगला पिकअप शॉट खेळून बाउंड्री लाईनच्या बाहेर उत्तुंग असा षटकार मारलेला आहे. दुसऱ्या बॉलवर पुल करण्याचा ट्राय केलेला आणि हा बॉल 1 बाउन्स पकडून चौका गेलेला आहे. कॅच ड्रॉप झालेली आहे. आणि कल्पेश रोकडे पण आपल्या टीम करता चांगल्या धावा घेत आहेत. उमेश पैलचा बघून त्यांनी पण आपला रंग बदलले आहेत. 2 बॉलात 1 षटकार आणि 1 चौकार लावला आहे. वापस असा एक उत्तुंग बॅटफूट बॉल उचलून दिलेला आहे आणि हा बॉल सरळ 6 धावा बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग असा भलामोठा षटकार मारलेला आहे वापस कल्पेश रोकडे यांनी. 5 बॉलात 17 रन खेळतायत कल्पेश रोकडे. 2 षटकार 1 चौकार. 73 रन 2 विकेट. 5 ओव्हरचे 3 बॉल बाकी. शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा ट्राय केला कल्पेश रोकडे यांनी. वापस एक मिस फील्डच्या बदल्यात कॅच ड्रॉप होऊन चौकार गेलेला आहे हा सायराज इन्फो यांनी. 77 रन 2 विकेट. भलामोठा स्कोर उभा करण्याची तयारीत आहे ते आपल्या टीमसाठी. आणि शिरसोलेवाले या टीमने फिल्डिंगचा निर्णय घेतला होता, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पण त्या गोलंदाजीवर ते अजून काही सक्षम पूर्णपणे उतरले नाही आहेत. मिस फील्ड आणि खराब गोलंदाजीमधल्या त्यांना षटकार आणि चौकारच्या मोबदला द्यावा लागतोय सायराज इन्फो या टीमला. फुलटॉस बॉलला 1 बाउन्स चौकार मारलेला आहे. कल्पेश रोकडे यांनी रिव्हर्स स्वीप खेळला आहे शॉट. वापस एक शॉर्ट बॉलर पुल करून दिलेला आणि हा बॉल ही बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. सायराज इन्फो या टीमचा स्कोर असेल 87 रन 2 विकेट. 5 ओव्हर. कल्पेश रोकडे खेळत आहेत 8 बॉलामध्ये 31 रन 3 षटकार 3 चौकार. वापस बॅट खालचा बॉल होता, पण या बॉलला समोर असा उत्तुंग षटकार लावण्यात ट्राय केला, पण हा बॉल 1 बाउन्स फिल्डरच्या हातात. वापस बॉलरकडे 1 धाव. पुढच्या दोघं टीमने रेडी राहायचंय टॉस साठी. बॅट खालचा बॉल होता आणि या बॉलला सरळ दिशा दाखवली आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेश रोकडे 9 बॉलात 37 रनवर खेळतायत.
नेक्स्ट मॅच दोघंही कॅप्टन टॉस साठी रेडी व्हायचंय. हर्षल कॉटन वर्सेस वास्तुकला कंस्ट्रक्शन दोघी कॅप्टननी रेडी राहायचंय. वापस असा उत्कुंद असा हाईट तर पूर्ण भेटलेली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला आहे. आपण उत्तुंग असा भलामुडा षटकार मारलेला आहे कल्पेश रोकाळे यांनी. 10 बॉलात 43 रन आणि 5 षटकार आणि 3 षटकावर खेळतात कल्पेश रोकडे आणि आपल्या टीमला 100 पार केली. 101 रन 2 विकेट. 6व्या ओव्हरचा 3 बॉल आणि हा वाईड असेल. सरळ कव्हरच्या वरतून हा फुलटॉस म्हणून रिव्हर्स स्वीप मारलेला या बॉलला. चौकार असेल 1 बाउन्स. कल्पेश रोकडे यांची या रिव्हर्स स्वीपच्या शॉटवर 50 झालेली आहे. 13 बॉलात 53 धावांवर खेळतायत कल्पेश रोकडे. 6 षटकार आणि 4 चौकार. 6 ओव्हर टीमचा स्कोर असेल 112 रन 2 विकेट. वापस एक चांगला शॉट आहे. शॉट फसलेला आहे आणि हा बॉल सरळ फिल्डरच्या हातात पण ही कॅच फॉर्मलिंग होऊन ड्रॉप झालेली आहे. 2 धावा निघालेत या बॉलवर. 7व्या ओव्हरचा पहिला बॉल होता. वापस एक षटकार मारला आहे कल्पेश उमेश पाटील यांनी. 22 बॉलात 61 रनावर खेळतायत. 8 षटकार आणि 1 चौकार. 120 रन 2 विकेट. 7व्या ओव्हरचे अजून 4 बॉल शिल्लक. जुना आहे ना चिवरे. शिरसोरी वालेस यांनी टॉस जिंकून फिल्डिंग घेतली होती. त्या गोलंदाजीच्या निर्णयावर अजून काही सक्षम उतरलेले नाही आहेत. तसा काही प्रदर्शन त्यांच्याद्वारे झालेलं नाही अजून. वापस एक शॉट बॉलला पुल करून उत्तुंग असा षटकार मारला आहे. ते हाईटचा उन्मेष पाटील आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा घेत मोठे मोठे असे षटकार मारत आहेत. 23 बॉलात 67 रनावर खेळतायत. 9 षटकार मारून 1 चौकार. आपल्या टीम साठी भलामोठा असा स्कोर उभा करून दिलेला आहे उमेश पाटील यांनी. 126 रन 2 विकेट. लास्ट ओव्हरचे 3 बॉल बाकी. चांगला असा यॉर्कर लेनचा बॉल. बॉलरची वापसी झालेली आहे. इथं उमेश यांना बोल्ड केलेला आहे. त्याच्या फलंदाजीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांनी 23 बॉलात 67 धावा केल्या आपल्या टीम करता.
आपल्या टीमचे कॅप्टन समाधान भाऊ गेले, आपले एक आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य समाधान भाऊ याचा बॅटिंगवर गेले. यांनी या बॉलला एक धाव काढली. कमलाकर दादा यांनी पुढच्या टॉस साठी रेडी राहायचंय. कमलाकर पाटील यांनी शिरसोलीवाले टीमचे ओनर उमेश पाटील यांना विनंती असेल त्यांनी टॉस का बॉसच्या मंचावर यायचं आणि दोघी कॅप्टन यांनी टॉस का बॉसच्या मंचावर उपलब्ध राहायचं आणि कॉइन पण घेऊन यायचं आहे.
बापरे शिरसोली वालेसला मॅच जर इथं जिंकायची असेल त्यांना 33 बॉलात 103 धावांचं लक्ष असेल. दुसऱ्या ओव्हरचा चौथा बॉल आणि चौथ्या बॉलवर मिसफिलच्या बदल्यात 1 रन आलेला इथं मिस. पंचांच्या इशाऱ्यावर नो बॉल असेल हा फ्री डे. चांगल्या क्षेत्ररक्षण होतं पण चौका गेला आहे वापस. 2 धावा जरी वाचवल्या आपल्या टीम साठी. शॉर्ट बॉल होता चांगला खासा बॅटवर आलेला नव्हता मिस हिट झाला आणि डॉट बॉल ओव्हर संपली दुसरी ओव्हर. 2 ओव्हर 32 रन. गोलंदाजीसाठी आलेले आता समाधान भाऊ आपल्या आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य. समाधान भाऊ आले आणि सरळ आपल्या गोलंदाजीने विकेट घेतली आपल्या टीम साठी पहिली विकेट. समाधान भाऊ यांचा दुसरा बॉल. समाधान भाऊंकडून चांगली गोलंदाजी. आता स्ट्राईकवर असतील नितीन सपकाळे.
उत्तुंग असा षटकार मारलेला आहे नितीन सपकाळे यांच्या बॅटद्वारे. नितीन सपकाळे यांना अशीच फलंदाजी करावी लागेल. 27 बॉलात 90 रन लागत आहेत इथं आपल्या टीमसाठी. तिसरा ओव्हर चौथं बॉलचं. या बॉलवर वापस तेच सेम शॉट आणि सेम दशा. तिसरा ओव्हर चौथा बॉलवर छक्को आहे. गुलाब भाऊना बॅनरनं बॉल लागेल सही. नितीन सपकाळे यांची विकेट गेलेली आहे की मॅच गेलेली आहे इथं. सव्वीस बॉलात 84 धावांची आवश्यकता असेल इथून. समाधान भाऊ यांचा चांगली गोलंदाजी. आपल्या टीमसाठी 5 बॉलात 2 विकेट घेतलेले आहेत 13 रन खर्च करत. आता बॅटिंगला आले आहेत विकास पाटील मेजर म्हणून ओळखतात यांना. शिरसोली वाल्याच्या संघाला जर मॅच विन करायची इथून तर यांना षटकार आणि चौकारच्या भाषा बोलाव्या लागतील. समोरच्या टीमला सायराज इन्फो या टीमला सिंगल डबलने काही फारसा फरक पडणार नाही आहे. कारण इथून 4 ओव्हरमध्ये 83 धावांची गरज आहे. 24 बॉल 83 धावा स्कोर असेल. 3 ओव्हर 46 रन 2 विकेट. शॉर्ट बॉल होता आणि शॉर्ट बॉलला जे व्हायला पाहिजे म्हणजे 6 धावा आल्या आहेत. फिरकवून मारलेला हा बॉल 6 धावा 6 धावा 6 धावा. आणि आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आगमन झालेले कमलाकर पाटील यांची नेक्स्ट मॅच असेल. त्यांनी ही मॅच जर चांगल्या रन रेटने जिंकली त्यांना क्वालिफाय करण्याचे चान्सेस आहेत हे त्यांनी विसरायला नाही पाहिजे कमलाकर पाटील यांनी. चौथा ओव्हरचा चौथा बॉल असेल हा. शॉर्ट बॉलनी शॉर्ट बॉलला पुल करून दिलेला इथं आणि ही कॅच होती.
आपल्या इतक्या तडपत्या उन्हामध्ये सत्यम पाटील आणि मनीष भाऊ यांच्या लाईव्ह विजनतर्फे खूप मोठं आपल्याला योगदान भेटत आहे. मनीष भाऊ यांनी इथं लाईव्ह विजनच्या इथं कूलरमध्ये बसून ते इथं आपल्या कॅम्प्युटरवर बोटं लावत आहे आणि इथं आपले सत्यम भाऊ उन्हामध्ये बसले आहेत. चार ओव्हर 58 रन 3 विकेट. तिथून गरज असेल 18 बॉलात 71 रनांची. बॉलर नेम बॉलिंग लाईनवर असलेला कल्पेश रोकडे यांनी चांगली फलंदाजी केली होती आपल्या टीमसाठी. अर्धशतकीय खेळी केली होती यांनी कल्पेश रोकडे यांनी. बघूया आता गोलंदाजी कशी करतात आपल्या टीमसाठी. अरे बाप रे बाप, कितना बड़ा छक्का मारा यहाँ पे नितिन पाटिल इन्होंने. निखिल पाटील यांची चांगली बॅटिंग इथं प्रदर्शन करत आहेत. निखिल पाटील स्ट्राईकवर असतील आता श्रीकांत पवार. श्रीकांतनं शॉट मारा होता पण निखिलने दिले नाही, सांग पयाले.
5 ओव्हरमा 67 रन व्हायले, 3 विकेट पडले, 12 बॉलमा 62 रन रागी राहणार. समाधान भाऊलेने आडे पहिल्याच बॉलवर 6 धावा येलेत. निखिल पाटील चांगली बॅटिंग, 6 बॉलमा 15 रनवर खिरायना निखिल पाटील, 2 षटकार मारले त्यानं. फुलटॉस बॉलर समाधान भाऊनी, खराब बॉलिंग प्रदर्शन समाधान भाऊ यांनी, 2 बॉलमा 2 षटकार खायले समाधान भाऊ यांनी. पहिली ओव्हर तिने चांगली टाकली होती आपल्या टीम साठी, पण या ओव्हरमा त्यानं 2 षटकार खायला तशीच पहिलाच बॉल 2 बॉलवर. फेस टाईट साठी रिव्ह्यू लिहिल्याने आडे बॅट्समन नाही होता रे, फुलटाच होता. अरे तो बबलू हो गया बरोबर रे, लगेच पाय घेतो आणि महिने बोलवा 100 घंटे लावतो आडी. फेअर डिलिव्हरी आडे चांगला बॉल टाकेल समाधान भाऊन, पण त्या बॉलले फुलटॉस बनायसन षटकार मारेले निखिल पाटील याने. समाधान भाऊन तिसरा बॉल आणि हे बॉल नो बॉल आणि नो बॉल वर येणे आडे छक्को मारेल. मजबूत शबाना समाधान भाऊ आडे 3 बॉलमा 3 षटकार खायले समाधान भाऊन आणि नो बॉल अशी फ्री डे पुढला बॉल. आणि पद्माकर भाऊना शब्दमा खोला डोया आणि बघा चार बॉल में 4 षटकार मारे निखिल पाटील ने. फ्री और भी षटकार मारे निखिल पाटील ने. 3 बॉल में 4 षटकार होने लड़े. गैरा घसीटी बोड़ी बड़ी मारी रहा निखिल पाटील समाधान भाऊ बॉल ले. अरे बाप रे काय मारी राहणार रे वो निखिल पाटील आहे शॉट. समाधान भाऊले 4 बॉल में 5 षटकार मारलेत निखिल पाटील याने. निखिल पाटील थोड़ा लेट हुआ है बैटिंग ले वाले. थोड़ा पहले ओवर पाए 8 बॉल में 31 रन लगे निखिल पाटील टीम ले.
यातून मॅच पलटी येऊ शकत. समाधान भाऊना बॉलिंगवर थोडी मागणी हो ठरलेलं समाधान भाऊनी. वो मनी माय वो 5 बॉलમાં 6 षटकार मारेले दाडे. आखो एक बॉल बाकी છે ન્યાન. राकेश भाऊ घुगे यांनाकडून 6 षटकार मारले म्हणून निखिल पाटील याले 500 रुपयानं पारितोषिक ठेले आडे. आखो एक बॉल बाकी आहे. समाधान भाऊ ना गैरी मागणी हो रे. 7 बॉलમાં 25 रन लागे राहणार आडे. आता शिरसोली वारियर्स या टीमले मिस हिट व्हायला ही बॉल, पण ह्या बॉलवर रनआउट ना बदलामा 1 विकेट आले. आडून पुढे आता 6 बॉलમાં 25 रन लागे राहणार आणि स्ट्राईकवर असेल पुढला 6 बॉलમાં निखिल पाटील जो मागल्यावर ना काही खई खई मारी राहता. क्रॉस झालेले थर्ड अंपायर चेक. निखिल सेफ आहे. बघूया आता देखूयात नाडून पुढला 6 चेंडूंમાં निखिल कितला रन करत आपल्या टीमसाठी. त्यातून त्याला फक्त 25 रन लागे राहणार. मागल्या ओव्हरमध्ये ना 5 बॉलમાં 6 छक्का मारले होतात, पण आता त्याला फक्त आडून 4 छक्का मारणार आहेत 6 बॉलમાં. ही शिरसोली वारियर्स ही टीम यातले भला मोठा स्कोर उभा करायला होतात, पण त्याने तो स्कोर काही डिफेंड करायला नाही. ही निखिलला चांगला शॉट मारी समाधान भाऊना ओव्हरमा 5 बॉलમાં 6 षटकार मारलेत. वडी तानी केजी सन जपी उडी छोटी सन सगळा षटकार मारत समाधान भाऊ आडे. समाधान भाऊन गैरम आगड ओव्हर. मागला मॅचમાં बी समाधान भाऊन 5 षटकार खायला होतात आणि या मॅचમાં बी 6 षटकार खायलेत. निखिल पाटील यांनी जर मॅच काढली इथून त्यांच्यासाठी बक्षिसांचं इथं वर्षा होत आहे. इथं त्यांच्या ओनरकडनं उमेश पाटील यांच्याकडनं 1001 रुपयांचं बक्षीस असेल 6 बॉलात 25 रन काढले तर. आणि हितेश मराठे आपले एमपीएलचे स्टार खेळाडू यांच्याकडनं पण 6 बॉलात 25 रन काढले तर 501 रुपयाचं पारितोषिक असेल. अरे बक्षिसात ना पाऊस पडला ना निखिल पाटील यांना करता. आणि आयटीडी सोलनचे अक्षय पाटील यांच्या शिरसोली वालेस यांनी टीम विचारमा पडी जायला. आता कोणता बॉलरले ओव्हर देवनी पडीन, कारण की मागली ओव्हर गैरी मागे ठरली होती. स्ट्राईकवर असताना निखिल पाटील पहिलाच बॉल आडे मोठा आणि मोठो षटकार मारले आडे. वो बाप रे काय मारी राहना मागला ओव्हर पासून भो निखिल पाटील. बक्षिसात नाडे वर्षा विराना निखिलवर आणि ही मॅच निखिल 100% काढीन असं वाटत आहे ना. निखिल पाटील यांनी 13 बॉलમાં 51 धावा व्हायलेत. 8 षटकार मध्ये त्यांनी आपली 50 पुरी करेले. वडी तानी निसता खई खई मारी राहणार आहे निखिल पाटील.
ओ बाप रे मरी माय ओ काय मारी राहणार रे भो निखिल शिरसोरी वाल्याची टीम पुरी 4 मा पडी जायला आता अडून काय करायला पाहिजे 4 बॉल मा फक्त अडून 13 रन लागी राहणार. बघा मित्रांनो, आयोजकांनी जे कठोर परिश्रम घेतले ग्रामीण भागातील खेळाडूंना एकत्र करण्यासाठी आणि आज हा ग्रामीण भागातील एक चांगला खेळाडू उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहे. मैदानावरती सर्व प्रेक्षकांचे आणि खेळाडूंचे त्याने लक्ष वेधून घेतलेले आहे. निखिल पाटील हा खामखेडा एक छोट्याशा गावातील आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव देण्यासाठी ही टुर्नामेंट आयोजित केली होती. पुढचा चेंडू सामना करेल निखिल, ऑफ साईडला टोललेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन परत चेंडू, हा लगोपाठ तिसरा षटकार. 9 षटकार लावलेले आहेत निखिल याने. 10 चेंडूमध्ये 9 षटकार सलग हा एक रेकॉर्ड बनवलेला आहे मांजराज पार्क या श्रीराम मंदिर संस्थान मैदानावरती. 18 धावा आलेल्या आहेत पहिल्या 3 चेंडूत. 3 चेंडूत अवघ्या शिल्लक राहिल्या त्या 7 धावा आणि हा मुकाबला, हा सामना आपल्या संघाच्या जोडीत त्याने अल्लाद असा आणून ठेवलेला आहे. बॉलरच्या हातात काहीतरी दुखापत झाली आणि हा दुसरा गोलंदाज घेऊन येतोय पुढचा चेंडू. 3 चेंडूत 7 धावांची गरज आहे. उमेश शिराणा पुढला चेंडू लिसन, त्यांना सामना करी निखिल आणि हा पटकेल चेंडू आणि मारामा यशस्वी झाला नाही तो निखिल आणि तोपर्यंत 2 धावा लिहिलेल्या त्या निखिलनी. तडे खराब क्षेत्ररक्षण होईना. अंबासला विचारून यायचे, पाणी आणू शकतात दादा, पाणी आणू शकतात. आपलं पूर्ण कौशल्य जे आयोजकांनी दिलेलं आहे त्याच्यावरती खरे उतरत आहेत आणि आपले कलागुण इथे दाखवत आहेत. प्रत्येक मॅच मध्ये तुम्ही चौकार, षटकार, क्षेत्ररक्षण बघू शकतात. पुढील कॉमेंट्री करतील आपले सर्वांचे आवडते माही जाधव. शिरसोली वॉरियर्स संघाचा जो निखिल आहे यांनी ही अशी एक पारी खेळलेली आहे की तो जर हा सामना जिंकेल तर तो नेहमीच एक आपल्या संघाच्या कर्णधाराच्या खांद्यावर बसून फिरला पाहिजे असा फलंदाज ठरणार आहे. त्यांनी आपल्या संघाला एकदम चांगल्या खेळीने मान वंदना दिली आहे. 2 धावांची गरज आहे. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. वाईट बॉल येले आडे आणि वाईट बॉल मा बदला मा ये आडे 1 रन येले 4 धावा लागी राहणार. 2 बॉल मा 4 धावा लागी राहणार. रिव्ह्यू लिहिले आडे याने वाईट ना
हे बॉल आडे वाईड होता. महेंद्र भाऊ सपकाळे यांच्याकडून 1001 रुपया बक्षीस येणारून. दोन बॉल मा 4 रन लागले. अजून एकाडे वाईट टाकेले बॉलर पुरा प्रेशर मा शे. पहिला 3 बॉल मा 3 षटकार खायचे म्हणून बॉलर प्रेशर मा 2 वाईट टाकेले आडे. दोन बॉल मा 3 रन लागले. अजून एक वाईट टाकेले बॉलरनी. ही मॅच काही बॅट न जिंकू देणार नाही वाटणार बॉलर. निखिलना बॅट द्वारे 16 बॉल मा 65 धावा आले. 10 षटकार लगातार मारेले निखिलने आडून. निखिल पाटील यांनी मुख्य मंचावर यायचं. त्यांना बक्षीस देण्यात येत आहे. बक्षीस देणाऱ्यांनी सगळ्यांनी पळत पळत इकडे यायचं आहे लवकरात लवकर. डीजे पुढच्या टीमने लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. कमलाकर पाटील दादा यांनी फिल्डिंग लावायची. लवकरात लवकर आपल्या प्लेयर्सला जवळ घ्यायचंय. गजानन भाऊ फिल्डिंग लावा तुम्ही यार. कुणी फिरताय यार. ग्राउंडना बाहेर येणं सगळ्यातले. पुरी टीम साईराज इन्फो पुरी टीम ग्राउंडना बाहेर येणं. माऊली दादा सगळ्यातले ग्राउंडना बाहेर यावं.